नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागात आपण पाहणार आहोत की सारंग तिलोत्तम मला समजावून सांगत असतो की हे गुरुजी वगैरे नकोय, जे नशिबात आहे ते एक्सेप्ट करायचं आणि उगाच कशाच्याही मागे धावायचं नाही. आपण हे सगळं करणार अगदी भावनेच्या भरात, पण सगळ्यामुळे सगळ्यात जास्ती त्रास होणार तो सावलीला. आई, तुला सावलीचा जरा तरी विचार येतोय का? तिला किती त्रास होणार आहे या सगळ्या गोष्टींमुळे. तिच्या भावनांशी खेळत राहणार, बाकी काही नाही करणारे आई. तिलोत्तम म्हणते मग सारंग काहीच करायचं नाही, असंच हातावर हात ठेवून बसायचं का? काहीच पर्याय करायचं नाही, म्हणजे जे आहे ते एक्सेप्ट करून गप्प बसायचं, असं म्हणणं आहे का तुझं? अगदी शांतपणे म्हणतो, माझं एवढंच म्हणणं आहे की सावलीला त्रास झाला नाही पाहिजे, बस, बाकी काहीच मला म्हणायचं नाहीये. म्हणतो तसंही आपण सगळं काही जो प्रकार करतोय ना, ते मला अजिबात पटत नाहीये. तिलोत्तममध्ये हो, मलाही पटलं नव्हतं ना रे सारंग. माझ्या मनाविरुद्ध तुझं लग्न झालं ना सारंग, माझ्या मनाच्या विरुद्ध ही पोरगी घरात आली, पटलंच नव्हतं, खरंच पटलं नव्हतं. ती पोरगीच मला पटली नाही रे. ठेवून घेतलं ना मी, सगळं हळूहळू ऍडजस्ट केलं ना सारंग. तर तुझ्यासाठी मी ऍडजस्ट केलंय, तुझ्यासाठी, घरासाठी, माझ्या कुटुंबासाठी सगळं काही जमवून घेतलं ना मी. बसले ना शांत. जगन्नाथने केलेलं बाकी तू मला नाही सांगितलं, स्वतःच्या आईपासून लपवलं सारंग. पासून हे सगळं लपवलं, हे सुद्धा मला पटलेलं नाहीये सारंग. तरी मी तुला विचारलं का? नाही. सगळं विसरून या पोरीसाठी काहीतरी करू बघतीये. एखाद्या ज्योतिषाकडे आहे उपाय, असेल काहीतरी तोडगा, तर मी म्हणते करून बघायला काय हरकत आहे. तुझ्यासाठी काहीतरी करायला बघतीये, घरासाठी काहीतरी करतेय, तू उलट मलाच बोलतोय तू. आणि या सगळ्याच्या उपर माझ्या घराचं सुख, समाधान, शांती मला महत्वाची आहे, आणि यासाठी मी करणार म्हणजे करणारच. माझ्या घराण्याचा वारस हवाय म्हणजे हवाच आहे. तर मग म्हणते मला घराला वारस हवाय म्हणजे हवाच आहे, आणि त्यासाठी मी वाटेल ते उपाय करणार, एक नाही 10 करणार. आणि हो, मला अडवायचं नाही आणि शहाणपणात अजिबात शिकवायचं नाही. मला जे करायचंय ते मी करणार आहे सारंग, आणि तू काही अडवायचं नाहीये, लक्षात ठेव. काहीच बोलायचं नाहीये, कळालं? सगळ्यांना नसेल पटेत तर नका पटू देऊ, मला काय घेणं नाहीये. आय डोंट केअर सारंग, अंडरस्टँड? आय डोंट केअर. तिलोत्तमाने एकाच शब्दात सगळं काही सांगून टाकलेलं असतं. आता मात्र सारंगची बोलती बंद झालेली असते. तिलोत्तमा एक आई किंवा एक आजी होवा असं तिची इच्छा असते की मला आजी होण्याचं सुख मिळावं, मलाही नात काहीतरी व्हावी. तिच्या जागेवर तिलोत्तमा अगदी योग्य असते, आणि सारंगच्या जागेवर सारंग योग्य असतो. कितीही समजावून सांगितलं दोघांनी एकमेकांना तरी ते पटणार नसतं. तेव्हा जे चाललंय तसंच चालू देणं सारंगच्या एवढ्याच हातात आहे, आणि सारंग ही गुपचूप आता सगळं काही सहन करत असतो. तो मग घाईघाईने अगदी पळतच आलेली असते भैरवीकडे. भैरवी, बोल, डोक्यात काय चाललंय भैरवी? तुझं काय चाललंय आणि काय नाही, जरा मलाही कळू दे. भैरवी, तू काय म्हणशील ते ऐकायला तयार आहे मी. ताराला सुद्धा मी चांगलंच खडसावलंय. जर माझ्या घरचा उंबरठा ओलांडशीन तर परत माझ्या घरात पाऊल ठेवायचं नाही. तुझा आणि आमचा काही एक संबंध राहणार नाही. त्यामुळे इथून जाण्याचा विचार सुद्धा करायचा नाही. आणि ताराने सुद्धा ऐकलंय. भैरवी, तारा इथे थांबायला तयार आहे, कळतंय का तुला? मी तुझं काम केलंय, आता तू माझं काम कर, आणि काय तोडगा आहे तुझ्याकडे सांग मला, चल. भैरवी, आता बोला. तिलोत्तमा अगदी काय करू आणि काय नाही असं झालेलं असतं तिला. सगळं करून भैरवी अगदी रिलॅक्स असते. तिलोत्तमा, किती टेन्शन घेशील ग तू? काय एवढी कसली घाई आहे? शांत बस ना, मी म्हटले ना तुला, देते मी सगळ्या याच्यावर तोडगा. मग जरा थांब की. बात टेन्शन घ्यायची गरज नाहीये, मी आहे ना तिलोत्तमा, शांत बस बरं जरा. तिलोत्तमा, ज्यांच्याकडे हा तोडगा आहे, त्याच्यावर उपाय आहे ना, अगदी विद्वान आहे, विद्वान महान संत आहेत ते. त्याच्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तर असतात. महापुरुष, विद्वान. तुला एवढं काही त्यांचं सांगितलंय ना मी, ते उद्या सकाळी आपल्या घरात असतील. त्यामुळे तिलोत्तमा, आता प्रश्न उत्तर करू नको, एकदम शांत राहा, कुठलाच प्रश्न मांडू नको, अगदी रिलॅक्स, एकदम शांत होऊन जा. सकाळी ते आपल्या घरात असतील, मग तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ते विद्वान देतील. कळतंय का तुला तिलोत्तमा? तिलोत्तमा म्हणते, एवढ्या खात्रीने सांगतेस भैरवी, खरंच काहीतरी उपाय होणार असेल का त्यांच्याकडे? तर विश्वास ठेवतीये मी. तिलोत्तमा अगदी वेडीपिशी झालेली असते. कुठून तरी काहीतरी आशा मिळावी, कुठून तरी काहीतरी पॉझिटिव्ह असं ऐकायला मिळावं, यासाठी धडपड करत असते. आता या भैरवीच्या सुद्धा नादाला लागलेली असते. तू जे म्हणशील ते ऐकायला तयार आहे मी. ठेवू ना ग भैरवी तुझ्यावर विश्वास? भैरवी म्हणते, 100% तिलोत्तमा, 100% विश्वास ठेव, कारण मी जे म्हणतेय ते अगदी खरं आहे. तिलोत्तमाला भैरवी म्हणते, जा आता तू तुझ्या रूम मध्ये आराम कर. तिलोत्तमा गेलेली असते अगदी घाईघाईने. आता मात्र भैरवी आनंदी झालेली असते. असं काय तिला आनंदाच्या उकळ्या फुटत असतात की फार तीर मारलाय असं वाटत असतं भैरवीला. इकडे मात्र सावलीची काय अवस्था असते इमॅजिनही करू शकत नाही होत. अगदी गळून गेलेली असते, काहीच तिच्या याच्यामध्ये त्राण राहिलेले नसतात, एकटी अशी शांत पडून राहिलेली असते. भैरवी जे म्हणली मातृत्वाचं सुख सावलीच्या नशिबात नाहीये, हा शब्द सारखा सारखा सावलीला आठवत असतो, आणि त्याच्याने तिला खूप असा त्रास होत असतो. हे सुख सावलीला कधीच मिळणार नाही, अगदी ओरडून ओरडून या भैरवीने सांगितलेलं असतं, अगदी तमाशा मांडलेलं असतो. हे शब्द सावलीच्या डोळ्यासमोरून, सावलीच्या डोक्यातून काय जात नसतात. ती हिला हे सुख कधीच देणार नाही, मी सांगते ना, अगदी तसंच आहे. नाही मिळणार तिला हे सुख कधी. नाजी सावलीला जवळ घेऊन म्हणतात, बेटा माझी हिंमत झाली नाही,
तुझा शेवटी बाप आहे मी, आणि बाप एवढं मोठं सत्य लेकीला कसं सांगणार. जगन्नाथजींची अवस्था सुद्धा सावलीला समजत असते. त्यांनी प्रेमापोटी काळजीपोटी सगळं काही केलं आणि मला सांगितलं नाही. हे काही प्रसंग सावलीच्या डोळ्याचं पडून चाललेले असतात आणि सगळ्यांचा विचार करत असते सावली. अगदी गळून तुटून पडलेली असते ही सावली. आलेला असतो, तिची समजूत काढतो, तिला आधार देण्याचा प्रयत्न करतो. सावलीसाठी आता जेवण आणलेलं असतं सारंगने. काही रडायला येत असतं, पण सारंग स्वतःला खूप सावरत असतो, स्वतःची समजूत काढत असतो आणि खंबीरपणे सावलीच्या बाजूने उभा असतो. सावली, अगदी 2 घास खाऊन घे बरं, उठ चल. म्हणते, इच्छा नाहीये सारंग सर, प्लीज मला म्हणू नका, मला नाही जेवायचंय. सारंग इतक्या प्रेमाने या सावलीची समजूत काढत असतो. सावली, उपाशी राहून काही होणार आहे का? उपाशी राहायचं नसतं, खाऊन घे तरच काहीतरी तुला सुचेल. उठ आणि आधी जेवण करून घे. सावली म्हणत असते, नाही मला खरंच जेवायचं नाहीये. म्हणतो, ठीक आहे, नाही जेवायचंय तर नको जेवू, मी पण जेवत नाही, मीही उपाशीच राहतो तुझ्या बरोबर. त्याच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं असतो. ते पाणी लपवत सारंग सावलीशी बोलत असतो अगदी हिंमत करून. नाही जेवायचंय ना, नको जेवू, असू दे, मी पण नाही जेवत आहे सावली, राहायचंय ना उपाशी तुला. सावली आता सारंगचा तो आवाज बदललेला, सारंगची ती अवस्था बघते आणि सावलीलाही वाईट वाटत असतं की सारंग सुद्धा माझ्या ज्या मनस्थितीत, मी ज्या मनस्थितीतून चालली आहे त्याच मनस्थितीतून सारंग सुद्धा चाललाय. त्यामुळे सावली आता सारंगकडे बघत असते. उठते, आता जेवायला आता तयार झालेली असते. सारंग म्हणतो, तू जेव, तू जेवली का मीही जेवणार. आता सारंगकडे एकटक बघते. सारंग सर, तुम्हाला माहिती होतं ना, मला कधीच का जाणवू दिलं नाही, सगळं स्वतःनेच सहन केलं, मोठं दुःख स्वतःनेच पचवलं एकट्याने. सारंग सर, काय आहे हे? म्हणतो सावली, एवढं कुठे मोठे दुःख आहे ग, काहीही करतीयस तू, काय एवढं मोठं नाहीये. आता जेव असं म्हणत असतो. सावलीची इच्छाच होत नसते जेवण करण्याची. तिच्या पुढे खूप सारे प्रश्न पडलेले असतात. फक्त रडत असते. सारंगही रडत असतो आणि सारंग सावलीला म्हणतो, सावली नको ना ग रडू. सारंग आता तिची समजूत काढत असतो. जेवणाचं ताट खाली ठेवलेलं असतं, तिचा हात हातात घेतो. या जगात आपण दोघंच आहोत का ग सावली? या अवस्थेत सध्या आपण ज्या अवस्थेत आहोत, जे दुःख आपल्याकडे, आपण फक्त दोघंच आहोत या जगात, बाकी कोणीच नाहीये का आपल्यासारखं? बरीच माणसं आपल्याला माहित नाहीये म्हणून, नाही तर खूप माणसं या दुःखातून रोज चाललेत. ते काही जण खूप प्रयत्न करतात, काही या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात, जे आहे ते एक्सेप्ट करतात. आपापल्या पद्धतीने प्रत्येक जण वेगवेगळा मार्ग शोधत असतो सावली. आपणही त्यांच्यासारखे आहोत, आपणही आपल्या पद्धतीने मार्ग शोधूया. निराश होऊन, हताश होऊन, रडून काहीच होत नाहीये सावली. प्रत्येक गोष्टीवर काहीतरी तोडगा शोधायचा असतो. सारंग स्वतःचे दुःख लपवत असतो किंवा त्याच्या डोळ्यात येणारं पाणी तो खाली वाहू देत नाही, पण डोळ्यात त्याच्या पाणी अगदी स्पष्ट दिसत असतं आणि सावलीच्या डोळ्यातलं पाणी पुसतो. माझं ऐकशील का सावली? मी जे म्हणतोय ते ऐकणार आहे का तू? सांगू का तुला एक गोष्ट? देव आपल्यासाठी वाईट का करेल? देव सगळ्यांचं नशीब ठरवतो, तसं आपलंही नशीब ठरवलं असेल, मग आपल्यासाठी वाईट का करेल तो? जे काही ठरवलंय, जे काय आपल्या समोर आहे ते आपल्यासाठी चांगलं असेल असं त्याला वाटत असेल, म्हणूनच त्याने आपल्याला बाळ द्यायचं नाही असा निर्णय घेतला असेल. त्यामुळे सावली, त्याला खोटं ठरवायला जायचं नाही आणि त्याला दोष अजिबात द्यायचा नाही. तो जे करतो तो योग्यच करतो. प्रत्येक गोष्ट जी होती ना, ती चांगल्यासाठीच होती. सावली म्हणते, जगन्नाथजीने जे भाकीत केलंय त्यावर तुमचा विश्वास आहे सारंग सर? म्हणतो, छे, जगन्नाथजींना कुठे काय कळतंय, माझा विश्वास नाहीये. तोंडावर बोललो, तुमच्यावर मला विश्वास नाहीये, भाकीत तुमचं खोटंच ठरणार आहे. सगळे प्रयत्न करतो, माझी कूस का उजवत नाहीये? का मला काही असं आनंदाची बातमी मिळत नाहीये सारंग सर? कुठे कमी पडतोय सारंग सर? का आनंदाचा क्षण आपल्या आयुष्यात येत नाहीये? सारंग म्हणतो, सावली, तुझा देवावर, पांडुरंगावर पूर्णपणे विश्वास नाहीये का? आणि पूर्णपणे विश्वास जर असेल तर आपण सरेंडर करायला पाहिजे ना. जे काय होईल ते पूर्णपणे त्याच्यावर सोपवायचं. जे योग्य अयोग्य असेल तोच करता करवीत आहे. आपल्या आयुष्यात जे योग्य आहे तो नक्कीच आणेल ना. मग जे व्हायचं असेल ते होणारच आहे. मग त्याच्या पद्धतीने होऊ दे की आपण का सगळ्या गोष्टीला विरोध करतोय आणि त्यांनी जे ठेवले आपल्यासमोर ते खोडून काढण्याचा प्रयत्न करतोय. सारंग आता त्याच्या पद्धतीने शांत डोक्याने सावलीला खूप समजावण्याचा प्रयत्न करत असतो. सारंग म्हणतो, तू जो मार्ग सांगतेय, जो उपाय सांगते, तो आपल्यासाठी योग्य असेल असं का वाटतंय सावली तुला? बरेच मार्ग असतात, ते देवाला माहिती असतात आणि तो बरोबर आपल्या पुढे ते आणून ठेवतो. त्या मार्गावर आपल्याला चालायला लावतो सावली. वेळ येईल तो मार्ग दाखवेल आणि आपण त्या मार्गावर चालू सुद्धा. त्यामुळे थोडं थांब सावली. एवढं सगळं सहन केलंय, थोडं थांबायला काहीच हरकत नाहीये. सावली म्हणते, जो मार्ग आपण निवडलाय तो जर विठुरायाला योग्य वाटत असेल तर आपण का नाकारायचं? सगळं काही या जगात त्याच्या इच्छेप्रमाणेच होतं ना, बरोबर ना? रंग आता गप्प बसलेला असतो. सावली, तुला माहितीये ना, तुझ्या समोर, तुझ्या बरोबर मी जिंकू शकत नाहीये. तू बोलण्यात किंवा सगळ्याच गोष्टीत मला नेहमी हरवते आणि मी नेहमी हरतो. तुझ्या पुढे मी नाहीच जिंकू शकत, हे मी मान्य करतो. तुला वाटतंय ना करावं, तुझ्यासाठी आपण करूया. तू म्हणशील ते करायला तयार आहे सावली. तुला बरं वाटणार असेल तर आपण सगळे उपाय करूया. सावली आता रडायला लागलेली असते आणि सारंगला म्हणते, तुमचा माझ्यावर विश्वास आहे म्हणून करूया आपण. सारंग म्हणतो, हो ठीक आहे, आपण करूया. सारंग म्हणतो, आता सगळं काही मान्य केलंय ना सावली तुझं, तर आता जेवायचं या, कारण मलाही भूक लागली, आपण जेवण करूया.
सारंग आता स्वतःच्या हाताने सावलीला भरवतो आणि सावली सुद्धा डोळ्यातलं पाणी पुसत पुसत जेवण करत असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे अगदी आतुरतेने वाट बघत असतात की भैरवी त्या गुरुजींना बोलवणार आहे आणि सावली आणि सारंगचं जे दुःख आहे त्यावर काहीतरी भाकीत करणारे, काहीतरी उपाय आणणारे. सगळ्यांनाच आशा लागलेली असते आणि त्या गुरुजींची अगदी डोळ्यात तेल घालून सगळेजण वाट बघत असतात की ते कधी येणार आणि सगळ्या याच्यावर काय उपाय सांगणार. ते हॉलमध्ये जमलेले असतात. आता सारंग आणि सावलीला मुद्दामून लवकर या असं सांगितलेलं असतं. सारंग आणि सावली येतात. का बोलवलंय मला इथे? तिलोत्तमा म्हणते, सारंग आजचा दिवस तुझ्या आयुष्यातला खूप खूप महत्वाचा दिवस ठरवू शकतोय बरं का. त्यांनी सांगितलंय, गुरुजी म्हणजे जे आपल्या सावलीवर उपाय करणार आहे ना त्या गुरुजींनी सांगितलंय, सगळे विधी सुरू करायच्या आधी अगदी मनोभावे देवघरातल्या देवांची पूजा करायची आणि मग सगळ्या विधींना सुरुवात करायची. आधी देवघरातले देव सगळे काही विधिवत त्यांच्या पाया वगैरे पडा, पूजा करा आणि मग बाकीच्या सगळ्या विधींना आपण सुरुवात करणार आहोत. आता गुरुजींनी सांगितलंय एवढं तर करायला लागणार आहे सारंग. सगळीकडे गंगाजल शिंपडा आणि घराचं शुद्धीकरण करा. ही भैरवी अजून सुद्धा या सगळ्या लोकांना तिच्या तालावर नाचवत असते आणि तिलोत्तमा आता मजबूर असते किंवा भावनेच्या याच्यामध्ये ती काहीही लक्ष देत नाही आणि तिलोत्तमाला भैरवी जे सांगेल ते सगळं काही ती मान्य करत असते. म्हणतो, शुद्धीकरण म्हणजे आजपर्यंत घर अशुद्ध होतं का? सारंग आता हसायला लागलेला असतो. सारंग म्हणतो, असले सगळे उपाय करून काय साध्य करायचंय का आपल्याला? तू सुद्धा यांच्या बोलण्यात आली आणि तेच करायला लागलीये. आता सगळे समजूत काढतात आणि शांत बस, जे चाललंय तसंच कर असं सांगतात. सारंग आणि सावली आता देवघरात चाललेले असतात आणि जे भैरवीने सांगितलं ते सगळं काही आता करत असतात. सारंग अगदी देवापुढे नुसता बसलेला असतो, हात वगैरे जोडत नाही. भैरवी म्हणते, सारंग सगळं काही सावलीसाठी करतोय ना, मग तुझ्याकडे बघून तर वाटत नाहीये तुला सगळ्या गोष्टीत काही इंटरेस्ट आहे. जरा मनोभावे मनापासून कर की, दाखव की जरा देवपूजेला तरी हात जोड आणि काहीतरी इंटरेस्ट दाखव प्लीज सारंग. जबरदस्तीने सारंगने हात जोडलेले असतात आणि पूजा करत असतो. पूजा वगैरे करून झालेली असते. गंगाजल सगळ्या घरात असं शिंपडलेलं असतं. घराची शुद्धी केलेली असते. सारंग आणि सावली अख्ख्या घरात गंगाजल असं शिंपडतात. सगळं घर शुद्ध केलेलं असतं. सारंगला हे काही अजिबात आवडत नसतं, पण आता आईसाठी किंवा सावलीसाठी सगळं काही सारंग सहन करत असतो. राजकुमार आता बोलायला लागणार, कारण राजकुमारला हे अजिबात आवडत नसतं. अमृता म्हणते, प्लीज काही बोलू नका. काही बोलू नको म्हणजे काय? मला हे सहन होत नाहीये. का त्याच्या भावनांशी खेळताय? अमृता म्हणते, मी तर देवाकडे साकडंच घातलंय. या उपाया करून सुद्धा किंवा या उपायामुळे तरी सावलीच्या पदरामध्ये सुख दे. म्हणतो, कसं आहे ना अमृताबाईनी, माणसाचं मन आणि आचरण जर स्वच्छ असलं तर माणसाच्या सगळं काही स्वच्छ होतं आयुष्यात. दुःखाला कुठे जागाच नसते, पण थोडा वेळ लागतो ग. आणि सावली वहिनी किती चांगली आहे सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे तिच्या आयुष्यात सगळं चांगलंच होणार आहे. जगन्नाथजी सुद्धा आलेले असतात की सावलीवर उपाय काढणारा असा कोणता गुरुजी आहे. भैरवी म्हणते, अरे वा जगन्नाथजी आलात तुम्ही. खूप मोठे विद्वान ज्योतिषी येणार आहेत ना, तुम्ही बघाल खरंच आहेत तसे विद्वान. तुम्ही असं म्हणू शकता उद्या की भैरवीचा स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणीतरी थोटांड, कोणीतरी असाच महाराज आणला, तो योग्य नव्हताच, म्हणून मुद्दाम तुम्हाला बोलवलंय. शहानिशा करून घ्या जगन्नाथजी, घा पारखून घ्या, मनाचं समाधान करून घ्या. कसं आहे ना जगन्नाथजी, तुम्ही बघितलं म्हणजे काय टेन्शनचं कारणच नाही, बरोबर ना? शेवटी मुलीचा प्रश्न आहे जगन्नाथजी तुमच्या. सगळ्या घरीची शुद्धी केलेली असते आणि सारंग येऊन उभा राहतो. तेवढ्यात गुरुजी हरिओम हरिओम कल्याणम असं म्हणत आलेलेच असतात. सगळ्यांचे डोळे आता महाराजांच्या वाटेकडे लागलेले असतात. जे आलेले असतात सगळे त्या गुरुजींकडे बघत असतात. आता लगेच तिलोत्तमा सगळे बघायला लागलेले असतात. भैरवी म्हणते, या 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 गुरुजी या तुम्ही. जाते, त्यांच्या पाया वगैरे पडते, आशीर्वाद घेते. ना सुद्धा त्या गुरुजींचे आशीर्वाद घेतात. जगन्नाथ म्हणतात, सारंग साक्षात गोपाळ भट आहेत ते, विद्वाने विद्वान, चे प्रगाढ पंडित आहेत ते, आणि ज्योतिषी येते. जगन्नाथजी म्हणतात, या घराचं भाग्य थोन, इतक्या विद्वान माणसाचे पाय या घराला लागले, खरंच नशीब आहे. जगन्नाथजी म्हणतात, अलभ्य लाभ अलभ्य लाभ, आणि हात जोडतात आणि नमस्कार करतात महाराजांना. गुरुजी असतात ते सारंगला आणि सावलीला म्हणतात, तुमच्या खोलीत मला घेऊन चला. तो म्हणते, सारंग घेऊन जा, तुमच्या खोलीत घेऊन जा त्यांना. तो, या गुरुजी चला. गुरुजी गेलेले असतात आता सारंगची आणि सावलीची बेडरूम बघायला. तिलोत्तमाला जरा कुठे आशेचा किरण वाटत असतो. या गुरुजींच्या येण्याने तरी काहीतरी पॉझिटिव्ह, काहीतरी तोडगा नक्कीच निघेल. आणि जगन्नाथने कौतुक केले त्या महाराजांचं म्हटल्यावर काय, महाराजही तसेच असणार. आता चंद्रकांतजी भैरवीला म्हणतात, सारंगचा फोटो किंवा सावलीचा फोटो या गुरुजींना दाखवला होता का? आल्या यांना कसं माहिती की यांचीच समस्या आहे? लगेच जगन्नाथ म्हणतात, यांना फोटो वगैरे दाखवायची गरज नाहीये, त्यांना सगळं काही अंतर्ज्ञान आहे, त्यांना सगळं काही कळतं. आज जर या गुरुजींनी काही तोडगा सांगितला तर नक्कीच काहीतरी फायदा होणार आहे. बघतच राहा चंद्रकांतजी. जगन्नाथजी खूप कौतुक करत असतात महाराजांचं. ते बरं झालं तुम्ही स्वतः बोलताय, मी बोलले असते तर थोतांड वाटलं असतं का जगन्नाथजी? लाडक्या शिष्याच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन सुद्धा मी शोधून काढलं, बरोबर आहे ना जगन्नाथजी? बरोबर बोलता. गुरुजी सहसा कुणाला भेटतच नाही आणि घरी येणं तर लांबच राहिलं की तो मठाच्या बाहेर ते कधीच पडत नाही. शिवरात्रीला माझे कार्यक्रम सादर केले गुरुजींच्या समक्ष, त्यामुळे चांगलीच ओळख झाली आणि माझ्या एका शब्दावर ते आले. तू तुझ्यासाठी आले तिलोत्तमा ते आज.
म्हणते फरक पडायची मतलब आहे, बाकी काही नाही ग. गुरुजी आता सावलीच्या आणि सारंगच्या बेडरूम मध्ये आलेले असतात आणि सगळी काही बेडरूम ते आता बघत असतात. बारीक सगळ्या बेडरूमचा अभ्यास करत असतात. नक्की कुठे काय दोष आहे. ह्या बेडरूम मध्ये फिरून फिरून सगळीकडे ते बघत असतात. सावली म्हणते गुरुजी काही झालंय का, काही सांगायचंय का आम्हाला, सांगू शकताय तुम्ही. म्हणतात जे बघायचं होतं ते बघितलं, चला आता आपण खाली जाऊया. सगळे आता परत सगळे खाली चाललेले असतात. गुरुजी खाली आलेले असतात. गुरुजी खाली बसतात आणि बरोबर त्यांच्या समोर सारंग आणि सावली बसलेले असतात. आता सावलीचा हात बघत असतात आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं की आता गुरुजी नेमकी काय सांगणार आहे. त्यांच्या पत्रिका सुद्धा मांडलेल्या असतात गुरुजींच्या समोर. त्या दोघांच्या पत्रिका सुद्धा गुरुजी आता बघत असतात. सगळं वातावरण घरातलं अगदी शांत असतं. तर गुरुजी काय सांगतात या उत्तराची वाट बघत असतात. तर मग आता गुरुजींना हात जोडते आणि म्हणते माफ करा गुरुजी, तुम्ही मगाचपासून त्यांच्याकडे बघताय, पत्रिका बघता, हात बघता, सगळं घर बघता, पण मात्र कशाचंच काही उत्तर दिलं नाही. काहीतरी सांगा गुरुजी. दोष तर नाहीये ना पत्रिकेत, असला तरी त्यावर काहीतरी तोडगा तर नक्कीच असणार, बरोबर ना गुरुजी. गुरुजी म्हणतात मार्ग का नाही, प्रत्येक गोष्टीवर मार्ग आहे. प्रत्येक संकटावर शास्त्रामध्ये उपाय आहे. मोठा आहे पण उपाय सुद्धा सापडेला. आता जगन्नाथजींच्या चेहऱ्यावर हसू आलेलं असतं, कारण त्यांनाही छान वाटतं काहीतरी मार्ग निघतोय. उपाय तो करावाच लागणार आहे. तिलोत्तमामध्ये हो नक्कीच करूया. ग्रह आणि हातावरच्या रेषा एकमेकांशी झुंज देत आहे. जी म्हणतात सारंगसाठी, सावलीसाठी, घराच्या चांगल्यासाठी जे काय असेल ते आम्ही सगळं करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा गुरुजी. या मुलीच्या पत्रिकेत संतती विरहचा योग आहे, बरोबर ना. या मुलीला या जन्मात मातृत्व मिळेल, पण उपभोगता आणि अनुभवता येणार नाही. आलेल्या संततीचा विरह तिच्या नशिबात असणार आहे. त्यावर उपाय म्हणजे एक विधी करायला लागणार आहे. तो म्हणते चालेल, कोणता विधी, काय कसं सगळं सांगा, आम्ही सगळं करायला तयार आहोत. लेकरांचं जर भरं होणार असेल तर आम्ही सगळं काही करायला तयार आहे. म्हणतात विधी तर मी सांगणारच आहे, तो करायलाच लागणार आहे. पूर्ण निष्ठेने आणि विश्वासाने करावा लागणार आहे. शंका ओठांवर नुसतं होकार असेल तर काहीच उपयोग होणार नाही. अगदी मनापासूनच करायला लागणार आहे. तुम्ही म्हणते आम्ही पूर्ण विश्वासाने करू, तुम्ही आधी सांगून तर बघा गुरुजी. तुम्ही सांगा गुरुजी, आम्ही तयारीला लागतो. गुरुजी म्हणतात विवाह विधी करावा लागणार आहे. म्हणजे काय, पुनर्विवाह का गुरुजी, परत लग्न करायला लागणार आहे का यांचं? त्यांचं दुसरं लग्न लावून द्यायला लागणार, हा सगळ्यावरचा उपाय आहे. आता मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते की सारंगचं दुसरं लग्न. सगळ्यांना जब्बर असा धक्का बसलेला असतो की गुरुजींनी उपाय सांगितलेला असतो, सावलीचं आणि सारंगचं लग्न नाही लावायचं तर फक्त सारंगचं दुसरं लग्न लावून द्यायचंय. आता मात्र हे ऐकल्यावर सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. असा काही धक्का बसलेला असतो सावलीला, सारंगला, जगन्नाथला, तिलोत्तमाला, सगळेच अगदी हादरून गेलेले असतात. मित्रांनो, गुरुजींचं हे म्हणणं असतं की सारंगचं दुसरं लग्न लावून द्यायचं म्हणजे काय, सारंगला सावलीला डिवोर्स द्यायला लागणार आणि दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करून संसार थाटायला लागणार, की हा फक्त विधी राहणार आहे लग्नाचा आणि सारंगला आयुष्य सावलीबरोबरच काढायचंय. काय नेमकी गुरुजींच्या म्हणण्याचा अर्थ आहे हा जर जाणून घ्यायचा असेल, किंवा सावली आणि सारंगचं दुसरं लग्न याचं काय अर्थ आहे हे सगळं जर बघायचं असेल, जे काही प्रश्न पडलेत आपल्याला, किंवा आता गुरुजींनी काय तोडगा सांगितलाय त्या तोडग्यातून काय होणार आहे हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार आहे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.